नमस्कार मंडळी, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, या महिलांना मिळणारे 2,500 रुपये महिना। होय, अगदी बरोबर ऐकले तुम्ही। आता पहा कोणत्या महिलांना मिळणारे 2,500 रुपये महिना। तर संजय गांधी निर्धार योजना 2025 महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, या महिलांना मिळणारे 1,500 रुपये ऐवजी आता 2,500 रुपये महिन्याला। संजय गांधी निर्धार योजना 2025 महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील गरीब कुटुंबाला सदस्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात येतात। अशाच प्रकारे सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबियातील महिलांना 1,500 महिना मिळवण्यास सुरुवात केलेली आहे। अशातच आता 18 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता त्याप्रमाणे या योजनेप्रमाणे लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत 1,500 रुपये ऐवजी 2,500 रुपये महिना दिला जाणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय काय आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील परिवारांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या प्रकारे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग अर्थसहाय्य योजना या प्रकारच्या योजनेमार्फत पण आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये महिना दिला जाणार आहे। आता या योजनेसंदर्भात सरकारने 18 जुलै 2025 रोजी होत असलेल्या अधिवेशना दरम्यान संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये ऐवजी आता 2,500 रुपये महिना थेट त्यांना देण्यात येणार आहे। असा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे। खूप मोठी हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। या महिलांना मिळणारे 1,500 ऐवजी 2,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणारे ते पाहूयात आपण। महाराष्ट्र सरकारकडून 18 जुलै 2025 रोजी घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या निर्णयामुळे अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना आता इथून पुढे 1,500 रुपये ऐवजी थेट 2,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी महिलांना पण 2,500 रुपये आता दिले जाणार आहेत। तर हे तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? तुम्ही भरलाय का संजय गांधी निराधार योजना 2025चा फॉर्म? जर नसेल भरला तर मला कॉमेंटमध्ये सांगा, आणि ज्यांनी कोणी भरला असेल त्यांनी पण मला कमेंट नक्की करा। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल संजय गांधी निराधार योजना 2025चा फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यासाठी प्रोसेस काय लागणार आहे। व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।